नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी मास्टर यस या चॅनलवरती। आज आपण समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत। तर आज समाजसुधारक या सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत, ते पण शॉर्टकटमध्ये आणि शॉर्ट आणि स्वीट यानुसार आपण त्यांची माहिती बघणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेत खूप अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। चला तर सुरू करूया। पंडिता रमाबाई उर्फ लक्ष्मीबाई हे त्यांचं कार्यकाल हे 23 एप्रिल 1858 5 एप्रिल ते 5 एप्रिल 1922 एवढं होतं। त्यांचं नाव हे रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते। लग्ना अगोदरचे नाव त्यांचे डोंगरे होते आणि त्यांचं मूळ गाव होतं गंगामुळे, जिल्हा मंगळूरपीर, कर्नाटक येथील। त्यांचा भाऊ श्रीनिवास, त्यांचे पती बिपिन बिहारी दास। त्यांचं लग्न हे 13 जून 1880 रोजी झालं होतं। त्यांची मुलगी मनोरमा। नेक्स्ट स्लाइड। आता आपण काही त्यांची काही कार्य बघणार आहोत। त्यांनी कोणते कोणते कार्य केले त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत। तर भारतीय स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ, त्यांनी सरस्वती व पंडिता या पदव्या प्रदान। तर पंडिता नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एकमेव महिला समाजसुधारक कोण होत्या, तर पंडिता रमाबाई ह्या होत्या। त्यांनी बंगाली स्त्रियांकडून भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असे मानपत्र त्यांना बंगाली स्त्रियांकडून भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असे मानपत्र मिळालेले आहेत। आणि त्यानंतर कलकत्ता, आर्यवंशाचा विकास व ऱ्हास व प्राचीन काळातील प्रतिष्ठित स्त्री जीवन या विषयावर संस्कृतपणे भाषण त्यांनी काय केलेले आहे की कलकत्ता येथे त्यांनी आर्यवंशाचा विकास व ऱ्हास आणि प्राचीन काळातील प्रतिष्ठित स्त्री जीवन या विषयावर त्यांनी संस्कृतपणे भाषण केले होते। तर कुठे केले होते, तर त्यांनी कलकत्ता येथे भाषण केले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, जर कधी कधी क्वेश्चन असा पण येतो की बंगाली स्त्रियांकडून पंडिता रमाबाई यांना कोणते मानपत्र दिले गेले, तर त्यांना कोणते मानपत्र दिले गेले, तर भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असे त्यांना मानपत्र देण्यात आले। आणि कलकत्ता येथे त्यांनी काय केलं होतं, तर कलकत्ता येथे त्यांनी कोणत्या विषयावर भाषण केलं होतं, तर कलकत्ता येथे त्यांनी आर्यवंशाचा विकास व ऱ्हास, प्राचीन काळातील प्रतिष्ठित स्त्री जीवन या विषयावर संस्कृत मध्ये त्यांनी भाषण दिले होते। कोणत्या भाषेमध्ये भाषण दिले होते, तर संस्कृतमध्ये त्यांनी भाषण दिले होते। ठीक आहे मित्रांनो, त्यांनी 1882 हंटर कमिशन समोर रमाबाईची मराठी साक्ष, त्याच्यानंतर साक्ष इंग्रजी भाषांतर करणारे मरे मिचेल आणि 29 सप्टेंबर 1883 इंग्लंडमधील बोटीज चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार। तर रमाबाईंनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार कधी केला, तर 29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी इंग्लंडमध्ये बोटीज चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला। ठीक आहे मित्रांनो, समोर पाहूया स्थापन केलेल्या संस्था। त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या, तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली। तर आर्य समाजाच्या स्थापनामध्ये त्यांनी काय काय केले बघा। त्यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली, तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना ही 1 मे 1882 रोजी स्थापन केली। आणि कुठे स्थापन केली, तर त्यांनी ही आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी पुणेमध्ये केली। आणि कधी केली, तर त्यांनी 1 मे 1882 रोजी त्यांनी ही आर्य महिला समाजाची स्थापना केली। आणि या आर्य महिला समाजाचे उद्देश काय होते, तर याचे उद्देश असे होते की स्त्रियांचा उद्धार करणे, सभासद होण्यासाठी 6 रुपये वर्गणी। आणि या आर्य समाजाचे सभासद जर व्हायचे असेल तर त्याची वर्गणी किती होती, तर त्याची वर्गणी होती 6 रुपये। आणि विदेशी स्त्रियांना स्थायी सदस्यत्व मिळणार नाही। आणि जे काही विदेशी महिला होत्या त्यांना आर्य महिला समाजामध्ये त्यांना सदस्यत्व मिळणार नव्हते। ठीक आहे मित्रांनो, तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज कधी स्थापन केले होते, तर 1 मे
1882 रोजी त्यांनी ही आर्य महिला समाज स्थापना केली आणि कुठे केली तर पुणे येथे केली. आणि त्याचे उद्देश काय होते तर स्त्रियांचा उद्धार करणे हे त्यांचे उद्देश होते. आणि त्यांची सभासद होण्याची त्यांची वर्गणी किती होती तर 6 रुपये त्यांची वर्गणी होती. आणि विदेशी स्त्रियांना स्थायी सदस्याचे मिळणार नव्हते. ठीक आहे मित्रांनो, या आर्य समाजामध्ये स्थायी सदस्यत्व फक्त हे भारतीय महिलांनाच होते. आणि प्रार्थना समाजाची बिनबोभाटी सभा, विलीन आणि शाखा याची शाखा कुठे होती तर अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, ठाणे आणि मुंबई. ठीक आहे मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी कोणती समाज स्थापना केली होती तर आर्य महिला समाज स्थापना केली होती. आणि कधी केली होती तर 1 मे 1882 रोजी केली होती. आणि कुठे केली होती तर पुणे येथे केली होती. आणि त्यांचे उद्देश काय होते तर स्त्रियांचा उद्धार करणे. आणि याची सभासद होण्याची साठी म्हणजे वर्गणी फी होती ती 6 रुपये होती. आणि याच्यामध्ये विदेशी स्त्रियांना स्थायी सदस्यत्व मिळणार नव्हतं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये स्थायी सदस्यत्व हे फक्त भारतीय स्त्रियांनाच होतं. आणि प्रार्थना समाजाची बिनबोभाटी सभा, विलीन आणि यांची शाखा कुठे कुठे होत्या तर यांच्या शाखा होत्या अहमदनगर, सोलापूर आणि पंढरपूर, बार्शी, ठाणे आणि मुंबई. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये पुढचा संस्था आहे की शारदा सदन. त्यांनी शारदा सदनाची पण स्थापना केली होती. कधी केली होती तर 9 मार्च 1889 या साली त्यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली होती. कुठे केली होती तर मुंबई येथे केली होती. आणि त्याचे उद्देश काय होते तर निराश्रित, विधवा, अनाथ स्त्रियांची व्यवस्था. त्यांचे उद्देश असे होते की अनाथ स्त्रियांना त्यांनी त्यांची व्यवस्था करायची होती. आणि जे निराश्रित विधवा स्त्रिया आहेत त्यांची व्यवस्था त्यांना करायची होती राहण्यासाठी. आणि त्यांचे सल्लागार मंडळ हे होते न्याय रानडे, न्याय के.टी. तेलंग आणि डॉक्टर भांडारकर हे त्यांचे सभासद सल्लागार मंडळ होते. आणि शारदा गंगाधर पंत गर्दे ही शाळेची पहिली विद्यार्थिनी होती. आणि पहिली विधवा विद्यार्थिनी त्यांची होती गोदूबाई जोशी. तर त्यांच्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या तर हे शारदा गंगाधर गर्दे होत्या. आणि त्यांची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण होती तर गोंदूबाई जोशी ही त्यांची पहिली विधवा विद्यार्थिनी होती. ठीक आहे मित्रांनो, समोर बघा, शारदा सदन मध्ये प्रवेशासाठी विधवेचे वय 20 वर्षापेक्षा जास्त असावे अशी अट होती. आणि नोंदणीकृत शाळा नसल्याने मुलींना मॅट्रिकची परीक्षा देता येत नव्हती. त्याचनंतर टीका सदनातील बाई व कोठीवरील बाई, शारदा सदन व राब रानडे यांची मध्यस्थी आणि केसरी. ठीक आहे मित्रांनो, तर शारदा सदन हे कधी स्थापन केले होते पंडिता रमाबाई यांनी तर 9 मार्च 1889 मध्ये त्यांनी मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली होती. आणि या शारदा सदनचे उद्देश काय होते तर निराश्रित, विधवा, अनाथ स्त्रियांची व्यवस्था करणे हे त्यांचे शारदा सदनची त्यांचे उद्देश होते. आणि त्यांची जी पहिली शाळा होती त्यांची जी शाळा होती त्या शाळेमध्ये त्यांची पहिली विद्यार्थिनी ही शारदा गंगाधर पंत गर्दे होती. आणि पहिली विधवा विद्यार्थिनी जी होती ती होती गोदूबाई जोशी. ठीक आहे मित्रांनो, पुढे त्यांनी मुक्ती सदन या संस्थेची पण स्थापना केली. कधी त्यांची विभाग आहेत कृपा सदन, प्रीती सदन, बातमी सदन आणि सदानंद सदन. तर कृपा सदन जे की समाजातून बहिष्कृत केलेल्या प्रतिवता पावन स्त्रियांसाठी होते. आणि प्रति सदन जे ते होते वृद्ध व अशक्त स्त्रिया आणि विकलांग आणि मतिमंद स्त्रियांसाठी होते आणि मुलींसाठी होते. आणि बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी होते. आणि सदानंद सदन हे अनाथ मुलांसाठी होते. ठीक आहे मित्रांनो, हे कसे पाठ करायचे तर सोपं आहे. कृपा सदन जे की समाजातून बहिष्कृत केलेल्या पतिपावन स्त्रियांसाठी होते. समाजातून बहिष्कृत केलेल्या पतिपावन स्त्रियांसाठी कोणते सदन होते तर कृपा सदन होते. आणि प्रतिसदन हे जे आहे ते वृद्ध, अशक्त स्त्रिया, विकलांग आणि मतिमंद स्त्रिया व महिलांसाठी होते. आणि बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी होते. आणि सदानंद जे सदन होते ते
अनाथ मुलांसाठी होते. ठीक आहे मित्रांनो. समोर शांती सदन, त्यांनी शांती सदन या संस्थेची पण स्थापना केलेली आहे. ही स्थापना त्यांनी कधी केली तर नोव्हेंबर 1913 मध्ये त्यांनी ही स्थापना केलेली आहे. कशाची स्थापना केली तर शांती सदनाची स्थापना त्यांनी केलेली आहे. कधी केली तर नोव्हेंबर 1913 मध्ये त्यांनी शांती सदनची स्थापना केलेली आहे. त्यांचे संस्थापक कोण होते तर हे त्यांची मुलगी मनोरमा होती त्यांची याची संस्थापक. आणि ठिकाण कुठे होते तर हे गुलबर्गा येथे आहे शांती सदन. आणि डॉक्टर गावंडे यांनी ज्वरबिंदू औषध तयार करून लोकांची सेवा केली. आणि डॉक्टर गावंडे जे होते त्यांनी ज्वरबिंदू औषध तयार करून लोकांची सेवा केली. ठीक आहे मित्रांनो. शांती सदन हे कधी स्थापन झाले तर शांती सदन हे स्थापन झाले नोव्हेंबर 1913. आणि कोणी स्थापन केले तर मनोरमा, जे की पंडिता रमाबाई यांची मुलगी आहे. आणि ठिकाण कुठे आहे तर गुलबर्गा. ठीक आहे. आणि डॉक्टर गोवंडे यांनी ज्वरबिंदू औषध तयार करून लोकांची सेवा केली. कोणती औषध तयार केले तर ज्वरबिंदू औषध तयार केले. आणि कोणी केले तर डॉक्टर गावंडे. ठीक आहे मित्रांनो. समोर बघा, समोर आहे परदेशी दौरा. पंडिता रमाबाई यांनी कोणते परदेशी दौरा केले आहे यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर पंडिता रमाबाई यांनी अमेरिका, इंग्लंड येथे परदेशी दौरा केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत अमेरिका. तर पेन्सिल्व्हानियाच्या महिला मेडिकल कॉलेजमध्ये पदवीदान समारंभास हजर. जे पेन्सिल्व्हानियाच्या महिला मेडिकल कॉलेज आहे इथे त्यांची पदवीदान समारंभास त्यांनी हजेरी लावली होती. आणि प्रिन्सेस जहाजातून प्रवास केला होता. आणि हे प्रवास त्यांनी समुद्रमार्गी केला होता. आणि या ठिकाणी त्यांनी बलोद्यान शिक्षण ते त्यांनी काय केलं होतं अमेरिकेमध्ये. तर या ठिकाणी त्यांनी बिलोधान शिक्षण गार्डन जे आहे त्यांनी इथे या पद्धतीचा अभ्यास केला होता. कुठे केला होता तर अमेरिकामध्ये केला होता. तर मित्रांनो, कधी कधी असा पण प्रश्न येऊ शकते की पंडिता रमाबाई यांनी परदेशी दौरा केला होता तर अमेरिकामध्ये त्यांनी कशासाठी गेल्या होत्या किंवा मग ते कशा मार्गाने गेल्या का कशातून गेलं असं पण आणि त्यांनी कोणता अभ्यास केला, कोणत्या पद्धतीचा अभ्यास केला असे पण विचारू शकतात. तर पंडिता रमाबाई हे अमेरिका येथे त्यांनी परदेशी दौरा केला होता. आणि पेन्सिल्व्हानियाच्या महिला मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी पदवीदान समारंभास हजेरी लावली होती. आणि प्रिन्सेस जहाजातून त्यांनी हे प्रवास केले होते. आणि या ठिकाणी त्यांनी बलोद्यान शिक्षण गार्डन केला होता. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांनी बोस्टन शहरात भारतातील बालविधवाची कहाणी लोकांपुढे मांडली व या केलेल्या भाषणावर आधारित त्यांनी हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. ठीक आहे मित्रांनो. प्रस्तावना रिचेल बोडली. तर यांनी काय केले अमेरिकेमध्ये बोस्टन शहरात, कुठे तर बोस्टन शहरात त्यांनी भारतातील बालविधवांची कहाणी लोकांपुढे मांडली. आणि या केलेल्या भाषणावर आधारित त्यांनी कोणते पुस्तक लिहिले तर त्यांनी हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. आणि यांची प्रस्तावना कोणी केली होती तर रिचेल बोडले यांनी केली होती. ठीक आहे मित्रांनो. हा दौरा आहे हे इंग्लंडचा. आणि इंग्लंडमध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी इंग्लंडमध्ये कशासाठी गेला होता तर ते इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मुलगी पण त्यांच्यासोबत होती. आणि आनंदीबाई भगत पण ह्या पण सोबत होत्या. आणि त्यांनी केसरे हिंद जहाजातून इंग्लंडमधील प्रवास वर्णनावर इंग्लंडमधील प्रवास पुस्तक लेखन 1883. तर मित्रांनो, त्यांनी काय केलेलं आहे तर केसरे हिंद हे जहाजातून प्रवास त्यांनी इंग्लंडमधील प्रवास वर्णनावर त्यांनी इंग्लंडमधील प्रवास पुस्तक लेखन 1883 मध्ये पण केलेले आहे. आणि त्याचनंतर 29 सप्टेंबर 1883 रोजी रमाबाई व मनोरमा यांनी बाप्टिस्ट चर्च ख्रिस्ती धर्माची दीक्षा रिव्हर्ड कॅनन बॅटलर यांच्याकडे घेतली. तर 29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी रमाबाई व त्यांच्या मुली यांनी बॅप्टिस्ट चर्च ख्रिस्ती धर्माची दीक्षा रिव्हर्ड कॅनन बॅटलर यांच्याकडून घेतली. ठीक आहे मित्रांनो.
पुढे बघणार आहोत त्यांचे लेखन. त्यांनी कोणते लेखन केलेले आहे तर स्त्री धर्मनीती. त्याने स्त्री धर्मनीती हे लेखन केलेले आहे. त्यांचे प्रकाशक आहेत वामन गोविंद रानडे. आणि त्यांचे दुसरं लेखन आहे उच्चवर्णीय हिंद स्त्री क्रांतिकारी विचारांचे पुस्तक आई लक्ष्मीबाईंना अर्पण. आणि त्यानंतर युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती, बायबलचा मराठी अनुवाद आणि हिब्रू भाषेचे व्याकरण 1908. हिब्रू भाषेचे व्याकरण त्यांनी कधी केले तर 1908 मध्ये केलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, समोर बघा. त्यांनी माझी साक्ष आत्मचरित्र हे 1907. त्यांनी माझी साक्ष आत्मचरित्र हे 1907 या साली लिहिलेले आहे. द टेस्टिमनी हे सुद्धा त्यांनी 1907 मध्ये लिहिलेले आहे. आणि नवा करार हे त्यांनी 1912 या साली लिहिलेलं आहे. आणि भविष्यकथा हे त्यांनी 1917 या साली लिहिलेलं आहे. आणि फेमिन एक्सपिरियन्स इन इंडिया 1897 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 1990 मध्ये स्त्री शिक्षणासाठी कार्याची दखल घेऊन केसरे हिंद पदवी प्रदान. आणि त्यांना 1919 मध्ये केसरे हिंद ही पदवी प्रदान करण्यात आली होती मित्रांनो. आणि केसरे हिंद ही पदवी 1900 मध्ये सुरू झाली होती आणि ती रद्द करण्यात आली. 1947 मध्ये ती रद्द करण्यात आली होती. ठीक आहे मित्रांनो, समोर बघा. समुद्रामार्गे अमेरिकेला जाणारी पहिली भारतीय महिला ही आनंदीबाई जोशी होती. आणि समुद्रामार्गे इंग्लंडला जाणाऱ्या पहिल्या महिला ह्या पंडिता रमाबाई होत्या. तर ठीक आहे मित्रांनो, इथे लक्ष द्या की समुद्रामार्गे अमेरिकेला जाणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर आनंदीबाई जोशी होत्या. आणि समुद्रामार्गे इंग्लंडला जाणाऱ्या ज्या पहिल्या महिला होत्या ते पंडिता रमाबाई होत्या. इथे कन्फ्युजन होऊ शकते, तर कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही आहे. अमेरिकेला जर विचारलं तर आनंदीबाई जोशी आणि इंग्लंडला जाणाऱ्या जर म्हटल्या समुद्रमार्गाने तर पंडिता रमाबाई जोशी. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच पंडिता रमाबाई यांच्याबद्दलची माहिती आवडली असेल. तर आजचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांची माझी साक्ष हे आत्मचरित्र कधी लिहिले आणि पंडिता रमाबाई यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि धन्यवाद.